इंडिकेटर मध्ये कळतं गॅस किती आहे, चालू आहे बरोबर, गॅस किती आहे ह्याच्यामध्ये कळतं. दुसरं, हे जर आपण ऑन केलं की लगेच गॅस सप्लाय चालू होणार. त्याच्यावरती काय करायचं, हे रेग्युलेटर बसवायचं बरोबर. हे बसलं म्हणजे दाबल्यानंतर फिट झालं. आता काय झालं, मी हा एक ऑन केलाय, हा एक बटन ऑन केलाय. ओके, आता बघूया. लाईट नाही ना, चालू करा. चालू नाही 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 हे पाहिजे. ठीक आहे, चालू झालेलं नाही. म्हणजे काय झालं, मी दोन्ही बटन चालू केलेत पण चालू झालेलं नाही. तर काय करायचं, हे जे बटन आहे त्याला दोनदा पुश करायचं. चालू झालं. फॅन 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 थोडासा बंद करा. गॅस चालू झालाय. आता चहा बनवायची आपल्याला बरोबर आहे. तर बघा सगळ्यांना दिसतोय ना गॅस चालू झालाय. आता घरात अशी कंडिशन आहे, एक तर इथून रेग्युलेटर मधून लिकेज होऊ शकतो गॅस. महिला मंडळ दिसत नाही. ओके सर, तुम्ही इकडून काढा, इकडून काढा. इथून लिकेज होऊ शकतं, या पाईपातून लिकेज होऊ शकतं, इथून लिकेज होऊ शकतं किंवा बटनातून गॅस. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये एक कॉपरचा पाईप असतो. हे काय करतात महिला मंडळ माहिती आहे का, तुम्ही धुता की घासता? काय करता, धुता ना. धुवायचं नसतं, पुसायचं असतं. तुम्ही काय करता, मस्त पाणी टाकता त्याच्यावरती घासता. हा जिथं कॉपरचा पाईप आहे तो गंज लागतो, त्यांना तिथून पण लिकेज होऊ शकतं. आता आपल्याला वाटतं की त्याच्यानंतर हा जो पाईप आहे, गॅस सिलेंडर जिथं ठेवतो तिथं घरात जाऊन चेक करा तिथं किती कचरा आहे. आणि कचरा असेल तर तसंच मारा. कुणाच्या डोक्यात, नवऱ्याचाच मारा. तुम्ही नवऱ्याचा मारा, नवऱ्याने बायकांच्या मारा. कारण ती जी जागा आहे ना, गॅस सिलेंडर शेवटी सेफ साईड असते, तिथं कुठलाही कचरा ठेवायचा नसतो. पण असे काय तोंडून ठेवतात चिंध्या बिंद्या, प्लास्टिकच्या पिशव्या बघितले. कारण मी घराघरात डेमो दाखवलेले आहेत. मला माहिती आहे किचन मध्ये किती घाण असते खाली. आपल्याला वरती स्वच्छ दिसतात ही माणसं, पण किचन मध्ये गेल्यानंतर खाली एवढी घाण असते तर सिलेंडरची येते. तर असं काय करायचं नाही. आता होणार काय माहिती आहे, इथून लिकेज झालं. आता हे तुमचा गॅस चालू आहे, ह्याच्यावरती मी ठेवलंय दूध. हे बंद करा ना फोन. या सर बोला. ऑर्डर दिले हो, दिले हो, करा, लावा. ठीक आहे. किती काळजी घेतात बघा तुमची. जोरदार टाळ्या कोणासाठी, नाश्त्याची ऑर्डर. आता असं झालं, दुधाची किटली ठेवली किंवा कुकर लावले किंवा तुमचा गॅस सिलेंडर जिथं आहे तिथं शेगड्या तिथं काय आहे, खिडकीच्या जवळ आहे, हवा आहे आणि हे विजलं तर काय होणार. आता काय झाले, गॅस चालू झालाय बरोबर आहे. काय केलं, त्याने बंद करून टाकलं. तिकडून त्यांनी बंद केलं, त्याने बंद करून टाकलं. म्हणजे विजलं की ऑटोमॅटिकली बंद होऊन जातं, ऑटोमॅटिकली बंद होऊन जातं. आता हा चालू आहे. आता मी पाईप काढतोय, चालेल? काय होणार, चालू मध्ये जर तुम्ही पाईप केला तर काय होणार, घरचा काढू शकतो का, नाही तर हा काढतो मी. बंद करणार नाही, बंद केलं ना त्याने, सप्लाय केला, सप्लाय बंद करणार. टाळ्या वाजवल्या पाहिजे. बंद केलं त्याने, सप्लाय बंद केलं. चालू मध्ये काय दाखवतो, लोक विचारतो काय करतं, गॅस सिलेंडरचा करतं की नाही डेमो, तुमचा करतं की नाही. पण आता मी तुम्हाला दाखवतो एक जबरदस्त डेमो. सप्लाय चालू झाली बरोबर आहे. त्याला कळलं की कुठे तर लिकेज झालं, लगेच सप्लाय त्याने बंद केलं. म्हणजे एखादी स्त्री आत्महत्या जर करायला झाली तरी पण ती करू शकत नाही. दुसरी गोष्ट, सगळ्यात मोठी गोष्ट, अशा ठिकाणी समजा चुकून जर कधी कधी काय होतं माहिती आहे, हे लोक काय करतात, कुकर हे आपलं ठेवलेलं आहे वरती, दुधाची किटली ठेवले, दूध तापते, उतू गेले, काय झालं, बंद झालं, दार विजळला. तर हे काय होतं, नॉर्मल काय होतं, गॅस चालू असतो, गॅस वजनदार असतो, तो असा पसरत जातो.
5 मिनिटांनी अगरबत्ती चालू आहे, दिवा चालू आहे, तिला माहिती नसते, फोनवरती असते, दरवाजात बाहेर बोलत असते भावाशी आईशी, आणि आतमध्ये काय होतं, धमाका येतो. धमाका ती जात नाही, आजूबाजूवाल्याने पण घेऊन जाते. कारण जिथं जिथं स्फोट झालाय, मुंबईला तिथं स्फोट झालाय, मालाडमध्ये तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. आता आपण प्रोजेक्टर लावून पुढच्या मिटिंगला रील, आज आपली तयारी झाली आहे. पुढच्या मिटिंगला प्रोजेक्टरवरती सगळे धमाके दाखवतो, कुठे कुठे काय झाले, किती रुपये 3 गेले ना. म्हणून आपल्याला जायचं नाहीये, आणि गेले तर गेले, एक पण माणूस जगत नाही तिथला.